काँग्रेसच्या बालेकिल्ल्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा होतीये। विशेष म्हणजे भाजपनं अशोक चव्हाणांना गळाला लावल्यानंतरही भाजप या ठिकाणी अपेक्षित कमाल दाखवू शकलेलं नाही आणि अशातच आता शिवसेनेची अर्थात एकनाथ शिंदेंची सभा होत असल्यानं काँग्रेसच्या या गडाला शिवसेना सुरुंग लावणार का असा सवाल राजकीय वर्तुळात चर्चेला जातोय। आढावा घेतलाय आपले प्रतिनिधी कमलाकर बिरादार यांनी। नांदेडमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आभार सभा आज आयोजित करण्यात आलेली आहे। त्या निमित्तानं जर बघितलं तर नांदेडमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे। तर दुसरीकडे जर बघितलं तर नांदेडचं जे चित्र आहे अतिशय भगवेमय असं वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय। शहरामध्ये अशा मोठमोठ्या होर्डिंग्स जे आहेत ते ठिकठिकाणी प्रत्येक चौकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। नांदेडचं चित्र भगवमय आपल्याला पाहायला मिळतंय। नांदेड एकेकाळी जर बघितलं तर काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो। अशोक चव्हाण, शंकरराव चव्हाण यांची ओळख नांदेडला आहे। नांदेडमध्ये मागील 2 ते 3 दशकापासून फक्त आणि फक्त काँग्रेसची सत्ता आपल्याला पाहायला मिळाली आहे। पंचायत समिती असतील, नगरपालिका असतील, जिल्हा परिषद असतील, महानगरपालिका असतील, यावरती काँग्रेसचा झेंडा आपल्याला पाहायला मिळालेला आहे। नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये नांदेड उत्तर आणि नांदेड दक्षिण या शहरातील दोन्ही जागा शिवसेनेच्या वाट्याला आलेल्या आहेत आणि त्यामुळं नांदेडच्या महानगरपालिकेवरती आता शिवसेनेची सत्ता येणार असं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। मात्र तरी सुद्धा काँग्रेसच्या बालेकिल्ल्यामध्ये जर बघितलं तर नांदेड महानगरपालिकेमध्ये 81 नगरसेवकापैकी 73 नगरसेवक हे काँग्रेसचे निवडून आलेले होते। नांदेड जिल्ह्यामध्ये काँग्रेसला सुरुंग लावणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। कमलाकर बिरादार, लोकशाही मराठी, नांदेड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।